नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 13 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघत आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईट .blogspot.com वर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती साहित्य अकादमी अवॉर्ड संबंधीची आहे। साहित्य अकादमी 2020चे जे काही पुरस्कार जाहीर झालेले आहेत तिच्यामध्ये उद्या नावाची नंदा खरे यांची कादंबरी आहे बघा, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे। परंतु नंदा खरे यांनी 4 वर्षापूर्वीच एक गोष्ट क्लिअर केली होती की कुठलाही पुरस्कार ते स्वीकारणार नाही असा निर्णय त्यांनी स्वतः घेतलेला होता। आता हा निर्णय का घेतला त्याचं रिझन जे आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की समाजाकडून मला आतापर्यंत भरपूर मिळालेलं आहे आणि एकंदरीतच यापुढेही ते घेत राहणं मला इष्ट वाटत नाही आणि त्यामुळे ही जी भावना आहे की समाजाने मला खूप काही दिलेलं आहे, इथून पुढं मला समाजाकडून कुठलीही अपेक्षा नाही किंवा कुठली गोष्ट नको, त्याच्यातून त्यांनी हा निर्णय घेतला होता 4 वर्षापूर्वी आणि साहित्य अकादमीने त्यांच्याच कादंबरीला पुरस्कार दिलेला आहे। आता इथं नंदा खरे यांनी स्पष्ट केलेलं आहे ते पुरस्कार घेणार नाहीत। तर बघू येत्या काळामध्ये गोष्टी कशा होतात त्या। आबाची गोष्ट ही एक लघुकथा आहे, आबा महाजन यांची लघुकथा। तर आबा महाजन यांची आबाची गोष्ट जी आहे त्याला बाल साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे। म्हणजे हे मराठीमधले 2 आहेत बघा, मराठीतली कादंबरी उद्या नंदा खरे यांची, म्हणजे आजच्या बुकमार्कला एका पुस्तकाचं जे विश्लेषण आहे ते नंदा खरे यांचंच आहे नेमकं। आणि दुसरं जे आहे की आबाची गोष्ट जी आहे आबा महाजन यांचं लघुकथा आहे ती बाल साहित्य पुरस्कार त्याला जाहीर झालेला आहे। आता आबाची जी गोष्ट आहे तर या लघुकथेतून लेखकाने ग्रामीण जीवनातलं मुलांचं भावविश्व अलगदपणे उलगडलेलं आहे। आता साधी गोष्ट आहे की ती बालसाहित्य आहे आणि त्यातल्या त्यात हे जे आबाची गोष्ट आहे ते ग्रामीण जीवनाबद्दलची आहे। उद्या ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये नेमकं काय आहे की या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला की खरं तर आता आपलं जे काही जगणं आहे ते खूपच व्यावहारिक झालेलं आहे। नफ्या तोट्याच्या हिशोबामध्ये बाजारपेठेय जगण्याची जी काय नाळ आपली जोडून घेतलेली आहे मानवानी, तर त्याच्या मानवाच्या आयुष्यातल्या संवेदनशीलता असतील, करुणा असतील, ती मूल्ये जी आहेत ती किती उरतील आणि आगामी काळामध्ये त्याचा काय परिणाम होईल आणि एकंदरीतच येणारा काळ जो आहे तो अस्वस्थ करणारा असेल असं सगळं सांगणारी ही कादंबरी आहे उद्या नावाची। यालाच आपण हेडोनिझम असं म्हणतो बघा। इथिक्सच्या ज्या थेरीज आहेत हेडोनिझम हे प्रकरण काय आहे, सुखवाद नावाची गोष्ट आहे। ओके, हेडोनिझममध्ये तर हेडोनिझम आपल्याला एक गोष्ट सांगतं की सुखवाद, मॅक्झिमम हॅपीनेस फॉर सेल्फ, स्वतःसाठीचा जास्तीत जास्त आनंद। आणि मग याच्यामध्ये एक गोष्ट असते की आपण खूप जास्त जे आहे मटेरियलिस्टिक होत जातोय दिवसेंदिवस, तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट तोच उद्याच्या याच्यामध्ये आहे। इतर भाषांमधलं जर तुम्ही पुरस्कार बघितलेत तर इंग्रजीमध्ये वेन गॉड इज ट्रॅव्हलर, अरुंधती सुब्रमण्यम यांची कादंबरी आहे बघा। हिंदीमध्ये टोकरी में दिगंत देयर गाथा अनामिका यांची, आणि उर्दूमध्ये अमावस के ख्वाब हुसैन उल हक, तर यांना पुरस्कार मिळालेले आहेत। सेम जर तुम्ही इतर भाषांमधले बाल साहित्य पुरस्कार बघितले तर तिच्यामध्ये इंग्रजीमध्ये डेड इज ए डेडो कथा आहे बघा विनीता कोहेलो। त्यानंतर हिंदीमध्ये संपूर्ण बालकविता म्हणून बाल स्वरूप राही यांची कविता आहे, आणि उर्दूमध्ये फक ए वतन हे पुस्तक आहे बघा हाफिज कर्नाटकी यांचं। सो यांना जे आहे ते बाल साहित्य पुरस्कार साहित्य अकादमीचे मिळालेले आहेत। सो इतकं बाकीच्या भाषांचं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे जे मराठी आहे बघा उद्या ही नंदा खरे यांची कादंबरी आणि आबाची गोष्ट आबा महाजन यांची लघुकथा। ओके, त्याच्यानंतर आझादी का अमृत महोत्सव। आता नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान आपले, त्यांनी आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 निमित्त 12 मार्च 2021 रोजी उद्घाटन केलं। आता 12 मार्च ही जी तारीख आहे तिचं एक वैशिष्ट्य आहे, ती म्हणजे काय की महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमापासून सुरू केली होती आणि त्याला मिठाचा सत्याग्रही असंही आपण म्हणतो। सो 12 मार्च 1930 हा जो एक महत्त्वाचा याच्यातला टप्पा आहे। 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि साबरमती आश्रमापासून नवसारीतल्या दांडीपर्यंत यात्रा पायी चालत जाणार आहे। तिच्यात 81 जण सामील झालेले आहेत। 386 किलोमीटरचं जे काही अंतर आहे ते 25 दिवसात कापून 5 एप्रिल 2021ला दांडी यात्रेची सांगता करण्यात येणार आहे।
आता याचा उद्देश जर तुम्ही बघितला तर स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याला आदरांजली आणि महात्मा गांधीजींच्या शिकवणुकीला लोकांपर्यंत पोहोचवणं हा याचा उद्देश आहे. दांडी यात्रेसंबंधी मागेही एक न्यूज आली होती बघा द हिंदूमध्ये, तर ती तुम्हाला मी दाखवली होती. तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की दांडी यात्रेचे रेफरन्सेस थोडे बघा. तर दांडी यात्रेचे जे रेफरन्सेस आहेत त्याच्यावर एक लेक्चर आज आपण घेणार आहोत. सो दांडी यात्रा आणि त्याच्याशी बेसिक जे काही मुद्दे आहेत ते. मिताली राज आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी पहिली भारतीय फलंदाज ठरलेली आहे. सो आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये 10,000 धावा करणारी भारताची पहिली आणि जगातली दुसरी फलंदाज ती आहे मिताली राज. आता महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज जर तुम्ही बघितल्या तर शार्लस एडवर्ड्स इंग्लंडची ती प्रथम क्रमांकावर आहे. 10,273 धावा तिने 316 सामन्यांमध्ये केलेल्या आहेत. मिताली राज जी आहे भारताची कर्णधार, तर तिने 10,001 धावा 291 सामन्यांमध्ये केलेल्या आहेत. तिसरी सुजी बेट्स आहे इंग्लंड, 7,849 238 सामने. ओके, सो मिताली राज एक लक्षात ठेवा. ब्लूमबर्गचा अब्जाधीशांचा निर्देशांक आहे बघा, आणि ब्लूमबर्गचा अब्जाधीशांचा निर्देशांक सांगतो की गौतम अदानींची संपत्ती सर्वाधिक भर पडलेली आहे. आता गौतम अदानींच्या संपत्तीत सर्वाधिक भर जागतिक स्तरावर पडलेला आहे. सर्वाधिक भर जी आहे संपत्तीमध्ये तिच्यामध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष जे आहेत गौतम अदानी, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रक्रम त्यांचा राहिलेला आहे. 2020मध्ये त्यांच्या मालमत्तेमध्ये 532% वाढ नोंदवली गेली होती. 2021मध्ये निव्वळ मालमत्ता $16.2 अब्ज वाढून ती $50 अब्ज इतकी झाली होती. सो 50 अब्ज डॉलर. आता अदानी समूह कशात काम करतो? वीज, खनिकर्म, वायू, बंदर, विमानतळ, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात हे काम करतात. आणि तुम्ही जर बघितलं की हे जे खनिजकर्म आहे, खनिकर्म, तर याच्यामध्ये खाणकाम आणि त्यासंबंधी ऑस्ट्रेलियामध्ये अदानी समूहाला खूप विरोध झालेला आहे. तिथले जे पर्यावरणाचे एकंदरच निकष आणि त्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारलेल्या आहेत अदानी समूहाने. आणि वारंवार लोक रस्त्यावर असतात बघा ऑस्ट्रेलियामध्ये पर्यावरणाचा ज्या वेळेस इश्यू येतो, आणि अदानी समूहाला प्रोटेस्ट म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट ते प्रोटेस्ट करत असतात. आणि एकंदरीतच यांच्या बाजार मूल्य जे आहे कंपन्यांचं, यांच्या सूचीबद्ध म्हणजे नोंदणी झालेल्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं बाजार मूल्य चालू वर्षामध्ये 2021-22मध्ये 50% झेपावलेलं आहे. शेअर्स जे आहेत ते वर जात आहेत. तर ऑब्व्हियसली या दोन गोष्टी आहे की बघा, प्रत्येक सत्ता जी आहे त्या सत्तेला कारणीभूत जे असतात ते उद्योजक असतात. म्हणजे केंद्रात कुठली सत्ता येणार, राज्यात कुठली सत्ता येणार, तर ते बऱ्याचदा हे जे उद्योजक आहेत त्यांच्या फंडिंगवर पण ते बरंचसं अवलंबून असतं. मी बऱ्याचदा तुम्हाला ही गणितं सांगितली होती. 2009चं इलेक्शन, 2014चं इलेक्शन, त्यावेळेसचा जो काही हे आहे प्लॉट कसा होता की 2009मध्ये मॅक्झिमम फंडिंग जे होतं ते काँग्रेसला होतं, 14मध्ये जे होतं ते मॅक्झिमम फंडिंग जे होतं ते BJPला होतं. ओके, 12वीला गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे नसलं तरीसुद्धा अभियांत्रिकीला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता. आतापर्यंतचे आधीचे निकष काय होते की गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयात किमान 45 गुण जर असले तर 45% तुम्ही जर 12वी उत्तीर्ण असला तर आणि तरच तुम्हाला अभियांत्रिकीला म्हणजे इंजिनिअरिंगला जाता येत होतं. आता अभियांत्रिकी प्रवेशासाठीचे सध्याचे निकष बदललेले आहेत आणि खालीलपैकी कुठलेही हे विषय जे तुम्हाला दिलेले आहेत, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, कृषी, एंटरप्रेनरशिप, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इन्फॉर्मॅटिक प्रॅक्टिसेस, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कुठलीही डिग्री तुमची असू देत, कुठलाही विषय तुमचा असू देत 12वीला, यापैकी 3 विषयांमध्ये किमान 45% गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे आणि तुम्ही अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकता. आता हा निर्णय कुणी घेतला तर देशातली तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचं नियमन करणारी जी काही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आहे AICTE, तर तिने अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांमध्ये हे बदल केलेले आहेत. आणि एकंदरीतच आता आपलं जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपली आहे, ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला सांगते की हां, या गोष्टी ज्या आहेत त्या फार वेगळ्या आहेत आणि शिक्षण जे आहे ते 360 डिग्रीमध्येच असलं पाहिजे, म्हणजे तिच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करून घेतल्या पाहिजे, हे आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधून कळतं. आणि ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच अशा प्रकारच्या सर्वसमावेशक है ना याच्यासाठी ओळखली जाते सध्या. 1971 द बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस पुस्तकं जर बघायची झाली तर 1971मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवले होते आणि त्याच्या सुवर्ण वर्षपूर्तीनिमित्त हे पुस्तक आता येतं आहे बघा.
बोरिया मुजुमदार आणि गौतम भट्टाचार्य यांनी हे लिहिलेलं आहे, द बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेट ग्रेटनेस, 1971. त्याच्यानंतर अ व्हेरी प्रायव्हेट लाईफ, मायकल फ्रेन यांची कादंबरी आहे आणि एकंदरीतच याचंच नंदा खरे यांनी विश्लेषण आजच्या याच्यात केलेलं आहे या पुस्तकाबद्दलचं. आणि याच्यामध्ये की कोविड-19 नंतरचं जग जे आहे ते जरा येतं समांतर जातं की व्हेरी प्रायव्हेट लाईफ, का ना खूप जास्त तुम्ही याला त्याला भेटणं आणि त्या सगळ्या गोष्टी जरा टाळल्या जातात. द लँग्वेज ऑफ हिस्ट्री, संस्कृत नरेटिव्ज ऑफ मुस्लिम पास्ट, ऑन्ड्री ट्रक्श. आता बघा, संस्कृत नरेटिव्ज ऑफ मुस्लिम पास्ट म्हणजे काय की मुस्लिमांबद्दलचा जो काही इतिहास आहे असा एक समज आहे की त्या समजामध्ये मुस्लिमांचा इतिहास तुम्हाला आयदर अरबी किंवा मग फारसी अशा भाषांमधूनच मिळतो आणि एकंदर संस्कृतमध्ये त्यासंबंधीचे खूप काही रेफरन्सेस नाहीत. परंतु संस्कृत काव्य आणि तिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुस्लिम एकंदर जो काही पास्ट आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळतो आणि त्याचंच हे पुस्तक आहे, द लँग्वेज ऑफ हिस्ट्री. म्हणजे एकंदर संस्कृतच्या याचा बेस घेऊन मग हे पुस्तक आलेलं आहे. डायनॅस्टी टू डेमोक्रेसी, अनंत विजय यांचं पुस्तक आहे, महत्त्वाचं आहे. अमेठीमध्ये स्मृती इराणी यांचा 2019 मधला जो विजय आहे आणि त्याची पार्श्वभूमी या पुस्तकात आहे. म्हणजे बघा, स्मृती इराणी ह्या अमेठीमधून 2014ला पण उभ्या राहिल्या होत्या, 2019ला उभ्या राहिल्या होत्या. 19ला त्यांना विजय मिळालेला आहे, 14ला पराभव झाला होता. पण एकंदरीतच स्मृती इराणी यांची जर केस स्टडी तुम्ही बघितली अमेठीची तर ती एकतर तुम्हाला खूपच म्हणजे प्रोत्साहन देणारी अशी आहे आणि निरंतर काम करत राहिलं पाहिजे आपण, की ते जे कष्ट आहेत ते घेतले पाहिजेत. त्याचं एक उदाहरण आहे की म्हणजे वर्षानुवर्ष राहुल गांधी किंवा गांधी परिवाराचा तो बालेकिल्ला आहे, हा ना, म्हणजे झोपून जरी राहिलात तरी तेच निवडून येतात. अशा ठिकाणी स्मृती इराणींनी निवडून येणं ही एक फार मोठी गोष्ट होती. सो डायनॅस्टी टू डेमोक्रेसी हे पुस्तक बघा. त्याच्यानंतर शिशिराना धर चौधरी, 50च्या दशकात व्हायलिन वादनाची सुरुवात केली होती आणि वाद्यवादनामध्ये महिलांचं प्रमाण या काळात फारच कमी आहे. सो शिशिराना धर चौधरी ज्या आहेत त्या व्हायलिन वादन करणाऱ्या महिला, यांचं निधन झालं आहे. पंडित व्ही जोग यांच्याकडे त्यांनी वाद्यवादनाचे धडे गिरवले होते. व्हायोला नावाचं एक वाद्य आहे बघा, की जे व्हायलिनला समांतर असं वाद्य आहे. त्या वाद्याला भारतीय अभिजात संगीतात प्रवेश मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले होते. सो शिशिराना धर चौधरी, व्हायलिन. C1 वाघ, आता बघा आता हे नाव दिलेलं आहे वाघाला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य जे आहे, आता हे MCQ करता असं लक्षात ठेवायचं बघा, या न्यूजमधून काही MCQ आपल्याला मिळतील की यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य. C1 वाघ जो आहे तो तब्बल तिथून 3000 किलोमीटरचा प्रवास करून बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अधिवास त्यांनी निवडला होता. सो बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे, MCQ करता लक्षात ठेवा. सो हा वाघ यवतमाळवरून बुलढाण्यात आला, टिपेश्वर अभयारण्य ते ज्ञानगंगा. आता या भ्रमंती दरम्यान त्यांनी जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये प्रवास केला होता आणि त्यामुळेच त्याचं नाव वॉकर असं ठेवण्यात आलं होतं की तो चालतच जातोय, है ना. वाघिणीच्या शोधात त्याने भ्रमंती केल्याचा निष्कर्ष वनाधिकाऱ्यांनी काढला होता की वाघिणी जोडीदार शोधण्यासाठी तो भ्रमंती करत होता. C1 वाघाची रेडिओ कॉलर जी होती ती बॅटरी संपल्यामुळे काढून टाकण्यात आली होती. कारण आता त्याचं रिझन पण होतं की तो स्थिरावला होता एकंदरच बुलढाण्याच्या ज्ञानगंगामध्ये. आणि नंतरच्या काळात असं झालेलं आहे की जानेवारी-फेब्रुवारीपासून म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये त्याच्या खाणाखुणा आढळलेल्या नाही आहेत. त्यामुळे C1 वाघ बेपत्ता झाल्याची शंका आता बळावू लागलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला कळत होतं कारण कॉलर होती त्याला आणि रेडिओ कॉलरमुळे तो कुठं जातोय फिरतोय ते कळत होतं, पण आता खाणाखुणाच त्याच्या नाही आहेत. असंच जय वाघाच्या बाबतीत झालं होतं बघा. जय हा जगप्रसिद्ध वाघ होता आणि उमरेड कराडच्या अभयारण्यात तो स्थिरावलेला होता. नागझिरा अभयारण्यातून तो तिकडे गेला होता उमरेड कराडला. 18 एप्रिल 2016 नंतर तो बेपत्ता झाला. वन अधिकारी त्यावेळेस पण सांगत होते की जय जिवंत आहे वगैरे वगैरे. आताही ते या C1च्या बाबतीत सांगतायत की नाही त्याच्या खाणाखुणा आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये जय वाघ कुणालाही दिसून आलेला नाही आहे, 2016 ते 2021. याचा अर्थ मग त्याची शिकार झाली काय झालं ना, तर तसंच C1च्या बाबतीत होऊ नये हाही एक प्रयत्न असणार आहे त्या काळात, बघूयात. ब्युरोक्रॅट्स कॅन नॉट बी स्टेट इलेक्शन कमिशनर, सुप्रीम कोर्टाने एक खूप महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही सनदी अधिकारी आहेत ते सनदी अधिकारी स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून राहणार नाहीत. आता जे सगळे विधानसभेचे इलेक्शन्स आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तर तिथं स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणून ते राहणार नाहीत, हे क्लिअर केलेलं आहे. ओके. आणि इंडिपेंडंट पर्सन्स जे आहेत त्यांना त्या पोस्ट देण्यात याव्या स्टेट इलेक्शन कमिशनरच्या. कारण याच्यामध्ये एकदम सिंपल त्यांनी सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन आपल्याला सांगतं की स्टेट
इट इज ड्युटी ऑफ द स्टेट टू नॉट इंटरफेअर विथ द फंक्शनिंग ऑफ द स्टेट इलेक्शन कमिशन. म्हणजे है ना, कसल्याही पद्धतीने राज्याचा तिच्यात हस्तक्षेप असता नाही. राज्य म्हणजे काय, सत्तेचा हस्तक्षेप असता कामा नये. आणि एकंदरीतच इलेक्शन कमिशनर्स मॉकरी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स. ओके. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यातून त्यांनी एक क्लिअर मेसेज दिलेला आहे की कसल्याही पद्धतीचा इंटरफेअर स्टेटचा सत्तेचा असता कामा नये. आणि त्याच्याकरता तुम्ही इंडिपेंडंट व्यक्तींना इलेक्शन कमिशनर म्हणून निवडा. मॉरल टेस्ट. आता बघा, एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मॉरल्स है ना, इथिक्समध्ये हे सगळं आपण इथिक्स अँड मॉरल्स बघत असतो UPSCमध्ये. नैतिकता जी काही आहे, तर प्रिव्हिलेज नेशन्स मस्ट इम्प्रूव्ह ग्लोबल अवेलेबिलिटी अँड इक्विटेबल असेस ऑफ वॅक्सिन्स. म्हणजे जे काही प्रिव्हिलेज नेशन्स आहेत की ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन्स निर्माण होतं आहे आणि जे संपन्न आहेत त्या बाबतीमध्ये, त्यांनी बाकीच्या देशांना सुद्धा जागतिक स्तरावर ते अवेलेबल करून द्यावं. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ग्रेटेस्ट मॉरल टेस्ट ऑफ आवर टाइम्स, म्हणजे आताच्या याच्यामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि UN सेक्रेटरीने म्हटलेलं आहे की वॅक्सिन नॅशनलिझम आणि वॅक्सिन होल्डिंगचे बरेचसे एक्झाम्पल समोर येत आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण जागतिक स्तरावर पण ते अवेलेबल करून दिलं पाहिजे. भारताने याचे एक्झाम्पल दिले. भारताने शेजारी राष्ट्रांना वॅक्सिन्स पुरवलेलं आहे. आणि एकंदरीतच याच्यामध्ये जे आहे त्यांचं की भारताचा जो काही आहे की वॅक्सिनेशनमध्ये आता 3rd बिगेस्ट वॅक्सिनेटर भारत आहे. ओके. आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आता चायना आणि इंडिया या 2 देशांकडे बघितलं जातं आहे की ते जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन्स प्रोव्हाइड करू शकतील. सो वॅक्सिन डिप्लोमॅसी नावाची पण एक गोष्ट आहे की साधी गोष्ट आहे, तुम्ही आताच्या काळात एखाद्या देशाला वॅक्सिन दिलं तर त्या देशाचे तुमचे रिलेशन जे आहेत सॉफ्ट पॉवरमध्ये गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क होऊ शकतात. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पण एक आहे की जर तुमच्याकडे रिसोर्सेस आज आहेत आणि त्याची खऱ्या ज्या लोकांना गरज आहे, नीडी आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही ते पोहोचवले पाहिजे. दॅट्स इट. ओके. कॅप्टन अनुराग ठाकूर कॅप्टन या पदावर नियुक्त होणारे कितवे खासदार आहेत, तर पहिले खासदार आहेत. 2021च्या जनगणनेबाबत बिनचूक विधान निवडा. जातीनिहाय जनगणना होणार असल्याचं गृहमंत्रालयाचे संकेत आहे. असल्याचे नाही, नसल्याचे. ओके. न आहे इथं. सो होणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांची गणना होईल, तर नाही. पहिल्या टप्प्यात घरांची गणना, दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची गणना. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. सो सर्व स्टेटमेंट चुकीचे आहेत तिच्यातले. बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड 1879 आला होता आणि अकृषक जमिनीवर कर लादला गेला होता याच्यातून. 75 इंडिया प्रकल्पाबद्दल बिनचूक विधान निवडा. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या पाणबुड्यांची निर्मिती केली जाईल. बरोबर. पाणबुड्यांमधील स्वयंपूर्ण बनावटीची टक्केवारी वाढवण्यावर भर असेल. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्हजतर्फे देण्यात येणारा 2021चा FIAF पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला, तर तो अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. आजचे प्रश्न घ्या. शेळीला गरिबाची गाय म्हणून खालीलपैकी कुणी गौरविले होते? महात्मा गांधी, विनोबा भावे, बाबा आमटे, डॉक्टर राणी बंग. गगनयान मोहिमेला ट्रॅकिंग करणाऱ्या पायाभूत सुविधा खालीलपैकी कोणता देश पुरवणार आहे? जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, रशिया. काँग्रेसद्वारे 5 गॅरंटी यात्रा कोणत्या राज्यात राबवली जात आहे? पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पाँडेचेरी. लिंगराज मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? कोणार्क, भुवनेश्वर, जगन्नाथपुरी, गुवाहाटी. भास्कर मेनन खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? फुटबॉल, संगीत, राजकारण, अभिनय, किंवा याला क्रीडा पण तुम्ही म्हणू शकता पहिल्या याला. सो याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.